A new example start. If A is equal to matrix first row 1 0 1, second row 0 2 3 and third row 1 2 1 and B matrix दिलेला आहे. First row 1 2 3, second row 1 1 5 and third row 2 4 7. Then find a matrix X such that X is equal to B. आपणाला कंडिशन दिलेली आहे X इज इक्वल टू बी. ए मॅट्रिक्स दिलाय, बी मॅट्रिक्स दिलाय, एक्स मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचं आहे आपणाला. तो कसा कॅल्क्युलेट करायचा बघा. सॉल्व दिस एक्झाम्पल. गिवन ए मॅट्रिक्स दिलेला आहे, बी मॅट्रिक्स दिलेले आहेत. ए मॅट्रिक्स घेतलेला आहे, बी मॅट्रिक्स घेतला आहे. आता आपल्याला एक्स फाइंड करायचा आहे. वी फाइंड एक्स. फर्स्ट वी फाइंड ए इनवर्स बाय ॲडजॉइंट मॅट्रिक्स. एक्स कसा फाइंड करायचा बघा. एक्स इज इक्वल टू बी इंटू ए इनवर्स. एक्स इज इक्वल टू बी इंटू ए इनवर्स. मग आपल्याला फर्स्टला ए इनवर्स कॅल्क्युलेट करायचा, तो ॲडजॉइंट मॅट्रिक्सनं कॅल्क्युलेट करायचा. ए मॅट्रिक्स घ्या. ए इज इक्वल टू फर्स्ट रो 1 0 1, सेकंड रो 0 2 3 आणि थर्ड रो 1 2 1. त्याचा डिटर्मिनंट ए घेतला. डिटर्मिनंट ए घेतल्यानंतर डिटर्मिनंट सॉल्व करायचा. डिटर्मिनंट बघा कसं सॉल्व केलं आहे. 1 इंटू 2 इंटू 1 2 मायनस 3 इंटू 2 6. सेकंड एलिमेंट मायनस 0. 0 इंटू 1 0 मायनस 3 इंटू 1 मायनस 3 प्लस 1 इंटू थर्ड एलिमेंट 1 प्लस 1 इंटू 0 इंटू 2 0 मायनस 2 इंटू 1 2. म्हणजे आन्सर बघा मायनस 6 प्लस 2 मायनस 4. 0 इंटू मायनस 3 0 आणि मायनस 2 इंटू 1 मायनस 2 minus 4 minus 2 minus 6. Determinant not equal to 0. Therefore, A inverse exists. Determinant A ची व्हॅल्यू काय आली -6. आता आपल्याला adjoint matrix कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी A11 इज इक्वल टू -1 raised to 1 plus 1 M11 -1 raised to 2. M11 म्हणजे काय. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅन्सल. राहिलेले एलिमेंट 2 3 2 1. -1 raised to 2 1. 2 into 1 2. -3 into 2 -6. -6 plus 2 -4. A12 is equal to -1 raised to 1 plus 2 M12 is equal to -1 raised to 3 M12. फर्स्ट रो सेकंड कॉलम कॅन्सल. राहिलेले एलिमेंट 0 3 1 1 इज इक्वल टू -1 raised to 3 -1. 0 into 1 0 -3 into 1 3 -3 into -1 3. आन्सर आलं. A13 इज इक्वल टू -1 raised to 1 plus 3 M13 इज इक्वल टू -1 raised to 4 M13. फर्स्ट रो थर्ड कॅन्सल. राहिलेले एलिमेंट बघा 0 2 1 2 इज इक्वल टू -1 raised to 4 1. 0 into 2 0 -2 into 1 -2. आन्सर आलं -2. A21 इज इक्वल टू -1 raised to 2 plus 1 M21 इज इक्वल टू -1 raised to 3. M21 म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम कॅन्सल. राहिलेले एलिमेंट 0 1 2 1. -1 raised to 3 -1. 0 into 1 0 -2 into 1 -2. -2 into -1 2. Next A22 is equal to -1 raised to 2 plus 2 M22 is equal to -1 raised to 4 M22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल. राहिलेले एलिमेंट 1 1 1 1 इज इक्वल टू -1 raised to 4 1. 1 into 1 1 -1 into 1 1. 1 minus 1 0. आन्सर आलं 0. नेक्स्ट A23 is equal to -1 raised to 2 plus 3 M23 is equal to -1 raised to 5 M23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम कॅन्सल.
राहिलेले एलिमेंट 1 0 1 2 -1^5 -1 1 into 2 2 -1 into 0 0 2 into -1 -2 A3 1 -1^3 plus 1 M3 1 is equal to -1^4 M3 1 third row first column cancel. राहिलेले एलिमेंट 0 1 2 3 -1^4 1 3 into 0 0 -2 into 1 -2 -2 into 1 -2. Next element A3 2 is equal to -1^3 plus 2 M3 2 is equal to -1^5 M3 2 म्हणजे का थर्ड रो सेकंड कॉलम कॅन्सल. राहिलेले एलिमेंट 1 1 0 3 is equal to -1^5 -1 3 into 1 3 -1 into 0 0 3 minus 0 3 3 into -1 answer आलं -3. A33 is equal to -1^3 plus 3 M33 -1^6 M33 म्हणजे का थर्ड रो थर्ड कॉलम कॅन्सल. राहिलेले एलिमेंट 1 0 0 2 -1^6 1 येणार 1 into 2 2 -0 into 0 0 आन्सर आलं 2. आता 9 एलिमेंट आपण कॅल्क्युलेट केल्यात. अर्जंट ए कसं येणार? अर्जंट ए इज इक्वल टू फर्स्ट कॉलम कसं असतोय A11 A12 A13 सेकंड कॉलम A21 A22 A23 आणि थर्ड कॉलम A31 A32 A33. आता एलिमेंट सबस्टिट्यूट करा. A11चा एलिमेंट -4 3 -2 फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम 2 0 -2 थर्ड कॉलम -2 -3 2. तर ए इनवर्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ए इनवर्स इज इक्वल टू ॲडजंट ए डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए. डिटर्मिनंट एची व्हॅल्यू -6 आल्या म्हणून -1/6 मॅट्रिक्सच्या बाहेर मल्टिप्लाय केले. मॅट्रिक्स ॲडजंट ए घ्या. ॲडजंट एचा मॅट्रिक्स फर्स्ट रो -4 2 -2 सेकंड रो 3 0 -3 आणि थर्ड रो -2 -2 2. आता मायनस साईननं मल्टिप्लाय केलं मॅट्रिक्समध्ये तर 1/6 4 -2 2 -3 0 3 2 2 -2. तर x इज इक्वल टू बी इंटू ए इनवर्स. बी मॅट्रिक्स मल्टिपल बाय ए इनवर्स मॅट्रिक्स. आता मल्टिप्लिकेशन घेतले 1/6 मॅट्रिक्सच्या बाहेर घेतले. आता मल्टिप्लिकेशन कसं करायचं बघा. पहिला इलेमेंट A11 इलेमेंट काढण्यासाठी फर्स्ट रो मल्टिपल बाय फर्स्ट कॉलम करायचा. करस्पॉन्डिंग इलेमेंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. फर्स्ट रो सेकंडचं फर्स्ट कॉलम घ्यायचा. बघा मल्टिप्लिकेशन 1 into 4 4 पहिला एलिमेंट 4 आले 2 into -3 -6 आणि 3 into 2 +6. नेक्स्ट बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 into -2 -2 2 into 0 0 plus 0 3 into 2 +6. नेक्स्ट बघा फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 into 2 2 3 into 2 +6 आणि 3 into -2 -6. नेक्स्ट बघा 821 इलेमेंट काढायचं आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय करायचं. सेकंड रो 1 into 4 4 1 into -3 -3 आणि 5 into 2 10 +10. फर्स्ट रो सेकंड रो सेकंड कॉलम 822 एलिमेंट 1 into -2 -2 1 into 0 0 5 into 2 10 +10. सेकंड रो थर्ड कॉलम 823 एलिमेंट 1 into 2 2 1 into 3 +3 and 5 into -2 -10. सेकंड रो कंप्लीट झाला. थर्ड रो बघा. थर्ड रो मल्टिपल बाय फर्स्ट कॉलम 2 into 4 8 4 into -3 -12 7 into 2 4 +14.
थर्ड रो सेकंड कॉलम 2 into minus 2 minus 4 4 into 0 0 7 into 2 plus 14. Next third row third column 2 into 2 4 2 into 3 plus 12 and 7 into minus 2 minus 14. ॲडिशन करायचं. नेक्स्ट मॅट्रिक्स बघा 1/6 मॅट्रिक्स काय आलं प्लस 6 मायनस 6 गेला 4 आलं पहिला एलिमेंट. फर्स्ट रो मध्ये पहिला एलिमेंट 4 फर्स्ट रो मधला सेकंड एलिमेंट 6 मायनस 2 4 आलं आणि थर्ड एलिमेंट मायनस 6 प्लस 6 जाणार 2 आलं. सेकंड रो बघा 4 मायनस 3 1 1 प्लस 10 11 आलं. 10 मायनस 2 8 आलं आणि मायनस 10 प्लस 5 मायनस 5 आलं. थर्ड रो बघा 14 मायनस 12 2 आलं 2 प्लस 8 10 आलं. 14 मायनस 4 10 आलं आणि मायनस 14 प्लस 4 मायनस 10 प्लस 12 2 आलं. हा मॅट्रिक्सला एक्स मॅट्रिक्स कॅल्क्युलेट केलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल लगेच आपण घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल इफ A is equal to matrix first row 1 1 second row 1 2 B matrix 4 1 3 1 and C matrix 24 first row 24 7 and second row 31 9 then find matrix X. कंडिशन काय आहे बघा such that AXB is equal to C. आता AXB is equal to C आहे तर X मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करायचं आहे. पुढे कॅल्क्युलेशन केलंय बघा AB इंटू एक्स इज इक्वल टू सी. तर एक्स मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी C इंटू AB इनवर्स घ्यायचा. आता AB मॅट्रिक्स काढला कॅल्क्युलेट करायचा त्याचा इनवर्स कॅल्क्युलेट करायचा आणि नंतर C मॅट्रिक्स बरोबर मल्टिप्लाय करायचं आहे. AB मॅट्रिक्स बघा AB इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन घ्यायचं. A मॅट्रिक्स आणि B मॅट्रिक्स घेतलेलं आहे. ए बी मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन ए 1 1 एलिमेंट कसं येणार फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय 1 इंटू 4 4 प्लस 1 इंटू 3 3 पहिला एलिमेंट आला. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे ए 1 2 एलिमेंट 1 इंटू 1 1 प्लस 1 इंटू 1 1. नेक्स्ट बघा ए 2 1 एलिमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय ए 1 into 4 4 2 into 3 plus 6. Next बघा second row second column multiply 1 into 1 1 2 plus 2 into 1 2 म्हणजे मॅट्रिक्स काय आला बघा ॲडिशन करा 4 plus 3 7 फर्स्ट रो 7 सेकंड एलिमेंट फर्स्ट रो मधला सेकंड एलिमेंट 1 plus 1 2 सेकंड रो फर्स्ट एलिमेंट 6 plus 4 10 आणि सेकंड एलिमेंट 1 plus 2 3. मग मॅट्रिक्स आपला ए बी मॅट्रिक्स आला फर्स्ट रो 7 2 सेकंड रो 10 3. आता डिटर्मिनंट ए बी काढायचा. डिटर्मिनंट ए बीची व्हॅल्यू काय ते बघा 7 इंटू 3 21 मायनस 10 इंटू 2 20. आन्सर आलं 1 नॉट इक्वल टू 0 म्हणजे का ए बी मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे त्याचं ए बी इनवर्स एक्झिस्ट होतोय. ए बी इनवर्स काढायचं आता. ए बी इनवर्स करण्यासाठी अडजॉइंट मॅट्रिक्सचा यूज केला आहे. ए 1 1 मायनस 1 रेस टू 2 एम 1 1 एम 1 1 म्हणजे का फर्स्ट रो फर्स्ट कॉलम कॅन्सल केला एलिमेंट राहिला 3 म्हणजे 3 इंटू 1 एलिमेंट आला 3. ए 1 2 मायनस 1 रेस टू 3 मायनस येणार आणि फर्स्ट रो सेकंड कॉलम कॅन्सल केला तर एलिमेंट आला 10 10 इंटू मायनस 1 मायनस 10. ए 2 1 मायनस 1 रेस टू 3 एम 2 1 सेकंड रो फर्स्ट कॉलम कॅन्सल केला एलिमेंट आला 2 2 इंटू मायनस 1 मायनस 2. ए 2 2 सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल मायनस 1 रेस टू 4 म्हणजे 1 येणार आणि
M22 सेकंड रो सेकंड कॉलम कॅन्सल केला, एलिमेंट आला 7. हे सगळे एलिमेंट अर्जंट ए बी मध्ये घ्यायचं, अर्जंट ए बी मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंट ए बी. बघा ए बी इनवर्स इज इक्वल टू अर्जंट ए बी डिवायडेड बाय डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू अर्जंट ए बी. बघा फर्स्ट कॉलम A11 A12, सेकंड कॉलम A21 A22 डिवायडेड बाय डिटर्मिनंट A1 आलेलं आहे. तर अर्जंट ए बी काय आले, फर्स्ट रो 3 - 2 आणि सेकंड रो -10 7. देअरफॉर एक्स कॅल्क्युलेट करायचं आहे, एक्स इज इक्वल टू सी इंटू ए बी इनवर्स. सी आणि ए बी इनवर्सचं मल्टिप्लिकेशन करायचं दोन्ही मॅट्रिक्सचं. दोन मॅट्रिक्स घेतलेले आहेत. सी मॅट्रिक्स आहे फर्स्ट रो 24 7 आणि सेकंड रो 31 9 आणि ए बी इनवर्सचा फर्स्ट रो आहे 3 - 2, सेकंड रो आहे -10 7. मल्टिप्लिकेशन बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 24 × 3 72 आणि -7 × 10 70. नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम 24 × -2 -48 and 7 × 7 +49. Second row first column 31 × 3 93 -9 × 10 -90. Next बघा, second row second column 31 × -2 -62 9 × 7 +63. X matrix काय आला, फर्स्ट रो 2 1 आणि सेकंड रो 3 1. इथं एक्स मॅट्रिक्स कॅल्क्युलेट झालेला आहे. इथं हा टॉपिक संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रायसिस घ्यायचं आहे.